नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मानतेश पाटील, उपजिल्हाधिकारी 2024 टेक्स्टबुकच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे मेन्सच्यासाठी जी आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, काय असली पाहिजे. तर त्यानंतर आज तुम्हाला माझी इन्स्पायरिंग स्टोरी, जर तुम्ही मला वाटतंय टेक्स्टबुकला फॉलो करत आहात तर माझा पॉडकास्ट पाहिलाच असेल. त्यामध्ये माझी जर्नी तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त एक अभ्यास करतानाची जी जर्नी असेल किंवा त्यामधून फक्त काय म्हणतो आपण भाषणं न सांगता आपले जे प्रयत्न कसे असले पाहिजेत किंवा काय असले पाहिजेत, माझ्या ज्या चुका झाल्या त्या तुमच्या होऊ नयेत आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे यासाठीचं एक मार्गदर्शनपर सेशन आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर माझ्या संपूर्ण तयारीचा प्रवास असं दिलंय, हाऊ आय सेक्युर्ड रँक 1. आता रँक 1 हा माझा ई-डब्ल्यू-एस या प्रवर्गातून आलेला आहे. एम-पी-एस-सी 2024च्या एक्झाममध्ये ई-डब्ल्यू-एस प्रवर्गातून रँक 1 आलेला आहे. तर माझी आतापर्यंत झालेल्या 4 मेन्समध्ये अशी कोणती गोष्ट मी 4थ्या मेन्समध्ये केली, की ज्याच्यामुळं मला याच्यामध्ये यश मिळालं आणि मी जे एम-पी-एस-सीतील सर्वोच्च पद मानलं जातं साधारणपणे, म्हणजे जे क्लास 1चे जे 2-3 पोस्ट आहेत, डी-सी, डी-वाय-एस-पी, सी-ओ, बी-डी-ओ किंवा एस-सी-एस-टी यांच्यापैकी डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट मी सिक्युर करू शकलो. याचं जे रिझन आहे किंवा जे मी प्रयत्न केले, जे मी नव्यानं ह्या नवीन अटेम्प्टमध्ये किंवा शेवटच्या अटेम्प्टमध्ये माझ्या ट्राय केल्या, त्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ज्या चुका माझ्या झाल्या, त्या तुमच्या होऊ नयेत. त्यामुळं एक दिलंय ध्येयपूर्तीचा एक प्रामाणिक आणि अचूक मार्ग. अचूक मार्ग ठीक आहे. अचूक मार्ग असं जरी इथं मी म्हटलंय, पण अचूक आणि कमी चुका ह्या 2 गोष्टींच्या बाबत मी सदैव बोलत आलोय. कारण टॉपर्स विद्यार्थी सुद्धा चुका करतात, पण ते कमीत कमी चुका करतात, असं माझं नेहमीचं मत आहे. त्यामुळं एकच मिनिट. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा 2017 8 वर्षापूर्वी मी पुण्यामध्ये आलो. मला ती तारीख अजूनही आठवते. 23 जून 2017 आम्ही आलो होतो पुण्यामध्ये. पण आमच्यासमोर रोड मॅप नव्हता. हा जो रस्ता दिसतोय ना, हा हा आमचा प्रवासाचा आहे. हा डायरेक्ट प्रवास असा असला पाहिजे होता. पण हा प्रवास वर-खाली ठीक आहे, मार्गाक्रमण होतात. पण ह्याच्यातलं सगळ्यात मोठं रिझन जे काय असेल ना, तर ते काय आहे? लॅक ऑफ गाईडन्स. सगळ्यात मोठा जो मला तोटा झाला असेल आम्हाला, तर तो काय आहे? लॅक ऑफ गाईडन्स. म्हणजे काय? एक मेंटॉर नसणे किंवा व्यवस्थित एका मार्गाने अभ्यास न करणे. आम्ही साचेबद्धपणा करत गेलो. काय केलो? एन-सी-ई-टीचे बुक्स आणणे, वाचणे, ठीक आहे. त्याच्या नोट्स बनवल्या नाहीत किंवा मेन्सच्या आन्सर रायटिंगची तयारी केली नाही. पी-वाय-क्यूज बघितले नाहीत. त्यामुळं पहिलं वर्ष तर अभ्यास करत होतो आम्ही, पण मार्ग चुकीचा होता असं मी सरळ म्हणतो. तर काय? अपुरा अनुभव, गोंधळलेली मनस्थिती आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव. तर काय? सगळ्यात महत्त्वाचं काय होतं? योग्य मार्गदर्शनाचा अभाव. गोंधळलेली मनस्थिती असणार आहे काय? नक्कीच प्रत्येकाची असणार आहे. नुकतंच आपण ग्रॅज्युएशन पास केलेलो असतो. बाहेर आलेलो असतो. आपल्याला लगेच करिअर सेट व्हावं. घरच्यांच्या अपेक्षा असतात. मित्र-मैत्रिणींच्या अपेक्षा असतात. सोबतचे मित्र-मैत्रिणी कॅम्पसमधून काही सिलेक्शन झालेलं असतं. आपण तो मार्ग सोडून स्वतः निवडलेलं असं की आपल्याला शासकीय नोकरीमध्ये जायचं आहे. सरकारी अधिकारी बनून जनतेची सेवा करायची आहे, देशाची सेवा करायची आहे, सिस्टममध्ये चांगलं काम करायचं आहे. मग ह्या सगळ्या होण्यासाठी आपण निर्णय घेतलाय, तर त्याच्यामध्ये गोंधळलेली मनस्थिती प्रत्येकाचीच असते. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असतात. काही जण खूप आत्मविश्वासात असतात, की पहिल्याच वर्षी निघेल आणि पहिल्या अटेम्प्टच्या विद्यार्थ्यांचा सहसा मला आलेला अनुभव असा आहे, की ते झोनमध्येच असतात. जसं ते बस्सीचं आहे ना, बघितलं असेल यू प्रिपरेशनचा तो व्हिडिओ. तर जसं ते डायरेक्ट इंटरव्ह्यूचीच तयारी करत असतात. पहिले हम इंटरव्ह्यू करेंगे, फिर मेन्स करेंगे, फिर प्रिलिम्स करेंगे. तर तशा परिस्थितीत काही जण असतात आणि काही जणांची परिस्थिती इतकी गोंधळलेली असते, की त्यांना नेमकं समजत नसतंय, की आपण काय करायचं? आणि अपुरा अनुभव ऑब्व्हियसली आपण आतापर्यंत कोणते अनुभव असतात आपल्याला परीक्षा दिल्याचे? आपण शाळेचे पेपर दिलोय, एच-एस-सी, एस-एस-सी सोडले, तर आपले काय म्हणतो बाहेरच्या ठिकाणी पेपर चेक करायला जाणाऱ्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या. बाकी आपलं जर ऑटोनॉमस कॉलेज असेल, तर कॉलेजमध्येच पेपर निघायचे किंवा आपल्या युनिव्हर्सिटीला. याच्या पलीकडे जास्त आपला एक्सपोजर आलेला नसतोय. नवीन गोष्टी आपण ट्राय केलेल्या नसतात. एक्झामच्या पद्धतीनं त्याचा आपण सखोल अभ्यास केलेला नसतो. कॉलेज आपण मॅक्सिमम एन्जॉय करून घाललेलो असतोय आणि त्यानंतर आपण ह्या बाजूला वळतो. त्यामुळं अपुरा अनुभव आपला असतो. तर ह्या शिदोरीसोबत म्हणजे आपल्यासोबत शिदोरी काय आहे? तर ही आहे आणि ह्याच्यापासून आपल्याला काय जायचं आहे? ठीक यशस्वीतेकडे. यशस्वीतेकडे म्हणजे काय? पोस्ट. ठीक आहे. रँक 1 हा थोडा बाजूला ठेवा. पण आपल्याला काय जायचंय? यशस्वीता म्हणजे काय? पोस्ट करायचं आणि ती किल्ली आहे. तो लॉक आहे. ते लॉक उघडायचं आहे. ते लॉक उघडण्यासाठी काय? स्पष्ट ध्येय असलं पाहिजे.
स्पष्ट ध्येय आहे का आपलं? 100% आपण निर्णय घेतलाय, आपण कॅम्पस सिलेक्शनला गेलो नाही किंवा बाकीच्या जॉबकडे गेलो नाही. आपण एम-पी-एस-सी करायचा निर्णय घेतलाय. म्हणजे 100% आपलं स्पष्ट ध्येय आहे का? आहे. पहिली टिक मार्क झाली. दुसरं काय आहे? अचूक रणनीती. रणनीती म्हणजे काय? स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजीबाबत प्रत्येकजण बोलत असतो. आपण ह्याच्या आधी बोललेलो आहोत. स्ट्रॅटेजी म्हणजे काय? आपलं डेली रुटीनच असं बनलं पाहिजे, की ज्याच्यामधून आपल्याला परीक्षेच्या किंवा यशस्वीतेच्या दृष्टीनं अ, वेगळं काही वाटलं नाही पाहिजे. त्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतो. स्ट्रॅटेजी म्हणजे काय? फक्त परीक्षाला असं करेन, मग ते प्रश्न तसा सोडवेन, मग तो हे माइंड गेम युद्धात होत असतं. युद्धात सुद्धा रणनीती आखताना ती अगोदर मैदानावर आखली जाते. म्हणजे युद्ध मैदानावर आखायच्या आधी सरावाच्या मैदानावर आखली जाते. फेमस वाक्य सुद्धा आहे सगळ्यांना आठवत असेल. आठवलं तर ते कमेंट करा. युद्धाच्या काळात रक्ताचं जे माहीत असेल तर. जोक सपाट. अचूक रणनीती आपल्याला करायची आहे. मग अचूक रणनीती काय? मी तुम्हाला या ठिकाणी गाईडन्स करतच आहे. टेक्स्ट बुक आहे. मार्केटमध्ये हजारो मेंटॉर्स अवेलेबल आहेत. तुमचा मेंटॉर तुम्ही चूज करायचा आहे. चांगल्या पद्धतीनं क्लास करा. मेंटॉर असेल, पर्सनल टीचर असेल किंवा तुमचे सीनियर्स असतील, कोण रिसेंटली पास आउट झालेला व्यक्ती असेल, विद्यार्थी असेल, तुमचा मित्र असेल, तर त्याच्याकडून गाईडन्स घ्या आणि स्ट्रॅटेजी त्याची ऐका, अनेकांची ऐका आणि स्वतःची स्वतः बनवा. त्यामुळं अचूक रणनीती आपण बनवायची आहे आणि सातत्यपूर्ण प्रयत्न. कळशीत कळशी कन्सिस्टन्सी ही पाहिजे. काय पाहिजे? कन्सिस्टन्सी म्हणजे काय? सातत्यपूर्ण प्रयत्न. आता ठीक आहे, मी 8 वर्षापासून प्रयत्न करतोय. माझे प्रयत्न सातत्यपूर्ण होते का? तर 8 वर्ष मी कंटिन्यू प्रयत्न करत होतोच. पण 8 वर्षाच्या पहिल्या 7 वर्षातला आणि 7व्या ते 8व्या मधली जी कन्सिस्टन्सी असते ना, ती एक्झाम्पल माझी अशी होती. म्हणजे का? पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष ही सातत्य आहे. हां, पण 7व्या वर्षी माझी अशी होती. म्हणजे डायरेक्ट कन्सिस्टन्सी म्हणजे काय? थोडाही गॅप नव्हता. थोडा-थोडा गॅप अगोदर माझा कंटिन्यू राहत होता. त्या मला चुका समजल्या. त्या पद्धतीने मी पूर्णपणे कन्सिस्टंट राहिलो. 2024 ची ॲड पडल्यापासून, प्रीपासून त्यानंतरच्या काळात 5 महिन्याच्या मेन्सच्या काळात, तिथून पुढे इंटरव्ह्यूच्या काळात पूर्णपणे मी फोकस्ड राहिलो. कंटिन्युअसली त्याच गोष्टींचा विचार केला, त्याच गोष्टींचा अभ्यास केला, त्याच गोष्टींचा सराव केला आणि परीक्षेला गेल्यानंतर असं वाटलं, की मी मॉक देतोय. तर एवढी कन्सिस्टन्सी आपल्या अभ्यासामध्ये असली पाहिजे. काय होतं सर्वांची सुरुवात शून्यातूनच होते. ठीक आहे. आता ज्या चुका मी केल्या ते मी प्रत्येक वेळी एकच सांगतोय, की चुका कमी करा. चुका प्रत्येकाची ऑब्जेक्टिव्हमध्ये तर मॅक्सिमम होतातच. पण आता वर्णनात्मक पॅटर्नमध्ये मेन्समध्ये चुका काय होतात? डाटा न आठवणं. आता डाटा हा तुमचा सगळ्यात मोठा सोर्स आहे. कारण त्या डाटावर आधारित तुम्ही उत्तर लिहिणार आहे. तुम्ही स्ट्रक्चर चांगलं बनवलंय, इंट्रोडक्शन बनवलंय, बॉडी बनवले, कन्क्लुजन चांगला आहे. तुमची ती एक रसाळ आहे. पण त्या पद्धतीमध्ये तुमचा ऑथेंटिक डाटा नाही, तर त्या उत्तराला मार्क येणार नाहीत. जर उत्तराला मार्क हवे असतील, तर त्याच्यासाठी डाटा हवा आणि डाटासाठी काय पाहिजे? अभ्यास पाहिजे, वाचन पाहिजे. त्यामुळं अभ्यासाची काही पद्धती आहेत. एकाच विषयावर जास्त वेळ घालवणे हे चूक आहेत. हे नाही केलं पाहिजे. हं. पॉलिटी मला आवडते म्हणून पॉलिटीचं पुस्तक घेतलोय. पॉलिटी पुस्तक दिवसभर, आठवडाभर बसलोय. अरे मस्त वाटतंय. अरे राष्ट्रपतीचे अधिकार, अरे पंतप्रधानांचे अधिकार, अरे सभापती तर सगळ्यात बेस्ट असतो. म्हणजे त्यात इल्युजनमध्ये जाणं आणि त्याच गोष्टी आपण इमॅजिन करत तिथंच राहणं, हे एक सगळ्यात मोठं काय म्हणतो आपण चक्रव्यूहात अडकल्यासारखं. आपल्याला वाटतं की मी वाचतोय, मी डेली वाचतोय. पण अरे एका विषयाला 250 मार्काचा जर पेपर असेल आणि 250 मार्काच्या पेपरमध्ये जर 4 सब्जेक्ट असतील, तर त्या एका सब्जेक्टला वाटायला येणार किती आहेत? 75 ते 100 मार्क आणि त्याचा जर तुम्ही एवढा वेळ घालवत असाल, तर तो सर्वात मोठा मूर्खपणा ठरेल. त्यामुळे एकाच विषयावर जास्त वेळ न घालवता सर्व विषयांना समान वेळ देणे, वेळेचे योग्य नियोजन आणि अभ्यासक्रमाचे विभाजन केलं पाहिजे. त्यावर आपण बोलूच. त्यानंतर फक्त वाचन करणे, टेस्ट न सोडवणे, ह्या चुका मी केल्या, माझ्या चुका. आता मी कंटिन्युअसली सांगितलं पहिल्यांदा एन-सी-ई-आर-टीचे मी पूर्ण एवढा गट्टा, एक पोतं भरलेलं पुस्तक असेल माझे. मला इंग्लिश अवघड जायचं म्हणून हिंदी मीडियममधनं आणलं होतं. पण तेच वाचत होतो ना. त्याच्यासाठी पी-वाय-क्यूची सांगड घातली नाही. पी-वाय-क्यू वाचले नाहीत किंवा नवीन टेस्ट सीरीज लावली नाही, टेस्ट सीरीज दिली नाही, डेली आन्सर रायटिंग केलं नाही. या सगळ्या गोष्टी न केल्यामुळं काय झाला तोटा माझा? पहिल्या अटेम्प्टला माझा प्रिव्हियस कॉन्फिडन्स नाही राहिला. त्यामुळे या गोष्टी तुमच्या नाही झाल्या पाहिजेत. त्यासाठी कंटिन्युअसली रीडिंग सोबत रायटिंगची प्रॅक्टिस तुम्हाला ठेवावीच लागेल. त्यानंतर बघा अ, वाचनासोबत नियमित मॉक आणि त्यांचे विश्लेषण आणि तुम्ही जी टेस्ट सोडवता, ती टेस्ट तुमची अंतिम एक्झाम जरी नसली, तरी अंतिम एक्झामच्या तयारीमधल्या चुका टाळण्याची सगळ्यात मोठी पायरी आहे. त्यामुळं मॉकमधल्या ज्या तुमचे विश्लेषण आहे, काही जण करतात, टेस्ट सोडवतात, मार्क्स काढतात किंवा पेपर चेकिंगला देतात, मार्क्स बघतात आणि त्याचं एनालिसिस करत नाही. आणि काही तपासणारे शिक्षक सुद्धा व्यवस्थित काय चुकलं किंवा कशामुळे मार्क कट झाले ह्याचं नोटिंग करत नाही. तर ते नोटिंग चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही ज्याच्याकडे जी टेस्ट सीरीज लावणार आहे, ती उत्तम पद्धतीने विचार करून
चौकशी करून शिक्षकांचा सुद्धा अभ्यास करा. म्हणजे अभ्यास कराच, पण शिक्षकांचा सुद्धा अभ्यास करा, की बाबा हा व्यक्ती कसा घेईल. तर तशी टेस्ट सीरीज लावा. त्या टेस्ट सीरीजमध्ये जे तुमचे नोटिंग असतं ते काळजीपूर्वक वाचा आणि त्या नोटिंग, त्या चुका एका डायरीमध्ये लिहा. त्या नेक्स्ट टेस्टमध्ये त्या नाही झाल्या पाहिजेत. तर मॉक्स आणि त्यांचे विश्लेषण सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सर्व मुलं करत नाहीत. फक्त टेस्ट सोडवतात. काही जण काय करतात, फक्त वाचन करतात आणि टेस्ट सोडवतात. हे सुद्धा चुकीचं आहे. वाचन, टेस्ट आणि टेस्टचं विश्लेषण आणि त्याच्यातून झालेल्या चुका टाळण्यासाठीचे नेक्स्ट टेस्टला असलेले प्रयत्न, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. आणि दृष्टिकोन तर आहेच, अपयशामुळे खचून न जाणे. माझ्याकडे बघा 7-8 वर्षाचं अपयश होतंय. एकही पोस्ट नाही. असंही नाही की मी कंबाईन मधली पोस्ट काढली आहे, दुसरीकडे कुठेतरी जॉइन झालेलो आहे. तलाठी सुद्धा नापास आहे. पण अपयशामुळे खचून न जाता नव्या उमेदीनं आपल्याला कार्य करायचं आहे. ठीक आहे. माझ्या चुकांमधून शिका आणि तुमचा वेळ वाचवा. आता मला वाटतंय शाळेत आपण सगळ्यांनी ऐकलंय. अ, विवेकानंदांचंच वाक्य आहे, की दुसऱ्या माणसाला दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकता आलं पाहिजे. जर तो स्वतःच्या चुकांमधूनच शिकायचं ठरवलं, तर त्याला अख्खं आयुष्य अपुरं पडेल. त्यामुळे काय प्रत्येकाला वेगळे अनुभव असतात. फक्त माझ्याच चुका नाहीत. अनेक विद्यार्थी, अनेक पास झालेले अधिकारी आहेत, यू-पी-एस-सीचे अधिकारी आहेत. तुमचे शेजारचे मित्र असतील, लायब्ररीतले असतील किंवा कोणत्याही क्षेत्रात गेलेले टॉपचे यशस्वी व्यक्ती असतील. त्यांच्या काही चुका झाल्या असणार आहेत. व्यक्तींच्या बाबतीत झालेल्या असतात, अभ्यासाच्या बाबतीत झालेल्या असतात, टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीत झालेल्या असतात, प्रायोरिटीजच्या बाबतीत झालेल्या असतात. तर त्या चुका त्यांच्याकडून तुम्ही शिका. तुम्हाला असं म्हणू नका, की "मैं अलग हूँ. मला मी असं नाही, मी मॅनेज करेन." मॅक्सिमम लोकांना, चुका करत असणाऱ्या लोकांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्यांनी ते चूक करत आहेत ही त्यांना जाणीव नसते आणि वेळ गेल्यानंतर ती जाणीव होते. त्यांना वाटतंय, की मी करतोय ते बरोबरच आहे आणि मी करतोय ते बरोबर आहे, हे साठी 180 डिग्री इव्हॅल्युएशन करा. म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून तुमचं इव्हॅल्युएशन करून घ्या. वडील असतील किंवा एक सच्चा मित्र असेल, त्याच्याकडून इव्हॅल्युएशन करा, की बाबा माझं काय चुकतंय? मी अभ्यासाला वेळ देतोय, त्यापेक्षा मी कॅफेमध्ये जास्त जातोय. बॉयफ्रेंड सोबत किंवा गर्लफ्रेंड सोबत जास्त वेळ जातोय. तर ह्या गोष्टी टाळा, ह्या चुका टाळा. ठीक आहे. ह्या मी केल्या नाहीत चुका, पण अशा चुका तुमच्या हातून होतात आणि त्यावेळी काय वाटतंय, की मी ह्या गोष्टी मॅनेज करतोय. अभ्यास सुद्धा मॅनेज करतोय आणि ह्या गोष्टी सुद्धा मॅनेज करतोय. तर बाळा तसं होत नसतं. तुला अभ्यास करायचा असेल, तर तुझं डोकं 15 ते 16 तास अभ्यासातच असलं पाहिजे. बाकी 6-7 तास झोप आणि खाणं-पिणं ह्याच्यावरच असलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दुसरं डोक्यात काही असता कामा नाही. हे माझा पर्सनल अनुभव आहे. त्यामुळे मी रिकमेंड करेन, की अभ्यासावर पूर्णपणे फोकस्ड असणं गरजेचं. 1 वर्ष. 1 वर्ष पूर्ण फोकस द्या. पुढच्या प्रीसाठी पूर्ण तयारी करा. 1 वर्ष पूर्ण फोकसली अभ्यास करा. प्री द्या. मेन्सच्या काळात फोकसली अभ्यास करा. मेन्स झाला, इंटरव्ह्यू झाला. काहीही करा लाईफमध्ये. पण हा फोकस जर तुटत गेला, तर अजून 1 वर्ष करावं लागेल. हां, पुन्हा फोकस तुटला तर अनेक वर्ष अभ्यास करावा लागेल. त्यामुळं दुसऱ्यांच्या चुकातून शिका. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं, कोणीही असो तुमचा मेंटॉर का महत्वाचा आहे? मेंटॉर का महत्वाचा आहे? तर इथं ग्राफ दाखवलाय बघा. मी सुद्धा 2017 ला इथून सुरुवात केली. हं. 2018-19 ला कुठेतरी मी इथं असणं अपेक्षित होतं. पण गेलो नाही. का नाही जाऊ शकलो? कारण मी मेंटॉरच शोधला नाही चांगला. मला 2017च्या माझ्या जर्नीमध्ये समजलं, की एन-सी-आर-टी इम्पोर्टंट आहेत असं एका व्यक्तीने सांगितलं, विद्यार्थ्याने सांगितलं, सीनियरने सांगितलं. YouTubeचे लेक्चर सुद्धा बघत होतो. तर तेच वाचत लागलो. ते वाचल्यानंतर त्याच्यासोबत आवश्यक असणाऱ्या गोष्टी केल्या नाहीत ना. आणि यू-पी-एस-सीला काय फक्त एन नको आहे ना. यू-पी-एस-सीला रेफरन्स बुक सुद्धा पाहिजेल आहेत. ठीक आहे, त्या काळात आम्ही काही रेफरन्स बुक वाचल्या होत्या. लक्ष्मीकांत वगैरे बुक्स वाचल्या. पण त्याचा आउटपुट काढण्यासाठी आम्ही ना टेस्ट सीरीज लावली, ना प्रिलिम्सची टेस्ट सीरीज लावली. डायरेक्ट एक्झामच्या 2 दिवस अगोदर असा विचार धग-धग व्हायला लागलं, की अरे पेपर देऊ की नाही? आणि अक्षरशः सांगतो 2018च्या प्रिलिम्सचा पेपर दिला नाही. देऊच शकलो नाही. हिम्मतच नाही झाली. कारण काय? डोक्यातनी मेंटॅलिटी तशी तयारच झाली नव्हती. तो कॉन्फिडन्सच येत नव्हता. तर यासाठी काय पाहिजे तुम्हाला? तुमचा एक चांगला मेंटर. मग मी काय केलं 2018ला चांगली बॅच लावली. पुण्यातील क्लास लावला. चांगल्या पद्धतीनं ऑप्शनलची तयारी चालू केली. मेन्सची तयारी चांगल्या पद्धतीने झाली. जानेवारीपासून प्रिलिम्स चालू केली आणि त्या वर्षीची काय म्हणतो प्रिलिम्स एवढ्या कॉन्फिडन्सली दिलो, तर 2018ची ठीक आहे त्यामध्ये मी नापास झालो. नक्की आहे, थोड्या मार्काने नापास झालो. प्री निघाली नाही. पण एवढ्या कॉन्फिडन्सनं दिलो, तर तो कॉन्फिडन्स फक्त कोणामुळे आला होता मला? मेंटॉरमुळं. आता मेंटॉर म्हणजे इथं काय मी क्लास लावला होता. त्या ठिकाणी तुम्ही क्लास लावू शकता. तुम्ही मेंटरशिपची बॅच घेऊ शकता. तुमच्या दादा, घरात कोण अधिकारी असतील, व्यक्ती असतील, त्यांच्या डेली कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांचा काय म्हणतो आपण गाईडन्स घेऊ शकता. काहीही करू फक्त काय मेंटॉर चांगला असावा. चांगला इन द सेन्स काय, तो या क्षेत्रातला असावा. कंटिन्युअसली या क्षेत्रात त्याला यश मिळालेलं असावं किंवा तो या क्षेत्रातल्या यशस्वी विद्यार्थ्यांना घडवणारा असावा. असा व्यक्ती जर असेल, तर तुमचं मेंटरशिप तरच सक्सेस होतं. नुसताच कोणतरी सांगतंय, असंच आहे, तर अभ्यास होत नाही. का माहिती आहे काय?
तुम्हाला मी 180 डिग्री इव्हॅल्युएशन नेहमी सांगतो, कारण तुमच्या समोरून तुमचं इव्हॅल्युएशन करणारा प्रत्येक वेळी तुम्ही स्वतः करू शकता का? 100% करू शकता. पण स्वतःशी प्रामाणिक आपण कधीही राहत नाही. आपलं मनच असं बनलंय, की आपण आपल्या चुकांवर पांघरून टाकतो. आपल्या चुकांवर पांघरून टाकतो, त्यामुळे स्वतःचं जे आहे अ, आपण जे स्वतःचं इव्हॅल्युएशन व्यवस्थित पद्धतीने करत नाही आणि जे करतात ते नक्कीच यशस्वी होतात असं माझं मत आहे. त्यामुळे आपल्याला मेंटरची गरज पडते. कारण आपण काय आहेत कमकुवत आहोत. आपण एकदम बेस्ट नाही, एकदम वर्स्टही नाही. आपण काय आहेत मध्यम रेंजमधले आहेत. त्यामुळे आपल्याला मेंटॉरची आवश्यकता आहे. तर ह्या प्रगतीचा आलेख तुमचा मेंटॉर असेल आणि मेंटॉर नसेल तर, आणि हे सेम असं झालंय माझं. 2017 ला मी दिलो, कॉन्फिडन्स आला. नाही आल्यानंतर मेंटरशिप केली. एक बॅच. 18 ला इथं गेलो. 19 ला कोरोनामध्ये तर डायरेक्ट गर्दीतच गेलो. 19-20 ला. 23 ला तर प्रिलिम्सच नापास झालो. तिथनं थोडं वर आलो, कारण ही 20, 21, 22 ह्या 3 मेन्स दिल्या मी. राज्यसेवेच्या मेन्स दिल्या, त्याचवेळी कंबाईनच्या सुद्धा मेन्स दिल्या मी कंटिन्युअसली. पण 23 ला पुन्हा मी खाली आलो. 23 ची प्रिलिम्सच निघाली नाही. 23 या वर्षात माझी एकही परीक्षा निघाली नाही. ना कंबाईन, ना प्रिलिम्स, ना ग्रुप सी, कोणतीही प्रिलिम्सच निघाली नाही. कारण काय पुन्हा इथं कॉन्फिडन्स आला होता. माझ्या 2 ते 3 मेन्स झालेत. मी कोणती परीक्षा प्रिलिम्स अशीच काढतो. हा कॉन्फिडन्स नडला आणि त्यावेळी सांगणारा मेंटॉर माझ्यासोबत नव्हता. त्यानंतर मी 24च्या मध्ये त्या चुका यशस्वी झालो आणि या ठिकाणी गेलो. म्हणजेच काय स्वतः मार्ग शोधताना आणि मेंटॉरच्या नावाखाली काय गोष्टी, हे महत्वाचं आहे. मेंटॉर तुम्हाला फक्त काय वाचायचे हे सांगत नाही, तर काय टाळायचेही शिकतो. आणि आपल्याकडे सिलेबस खूप आहे. आता एका नेक्स्ट लेक्चर आपलं ह्याच्यावर होईल, बुक लिस्टवर. तर सांगेल की वाचायला भरपूर आहे. आणि एखाद्या रेफरन्स बुक मधून एखादा प्रश्न ज्यावेळी युपीएससी किंवा एमपीएससी विचारतं आणि लगेच मग ते बुक लिस्टमध्ये ऍड होतं. तर ह्या सर्वात मूर्खपणा किंवा चुकीच्या पद्धती आहेत. तर कारण काय, एक रेफरन्स बुक, त्यामधून येणारे प्रश्न, त्यामधून जर 100 पैकी 80 प्रश्न येत असतील आणि एखाद्या 3 पुस्तकातून जर 20 प्रश्न येत असतील, तर ते 3 प्रश्न वाचायची का हा मेन महत्वाचा रेफरन्स बुक, जे एनसीईआरटीचे बुक आहे ते वाचायचं, हे ठरवणं आपल्या हातात आहे. कारण ते 20 सगळ्यांचे चुकणार आहेत. त्या ठिकाणी काही आपण एलिमिनेशन टेक्निक नुसार त्या 20 पैकी 10 सोडवू शकतो. काही 5 गेस करू शकतो. 5 तर असेच चुकणार होते. त्यामुळं रँडमली कोणताही सोर्स न वाचता किंवा न वाचता नेमकं काय वाचलं पाहिजे हे शिकवण्यासाठी तुम्हाला तुमचा मेंटॉर आवश्यक असतो. त्यानंतर आहे तुमचं डेली रुटीन. आता यश ठरवतो ना, यश म्हणजे काय, एक साखळी आहे. तुमच्या प्रयत्नांच्या साखळीचं जे एंड आउटपुट किंवा एंड रिझल्ट आहे ना, ते यश आहे. आज यश आहे, रिझल्ट टाकला, गुलाल तुमच्या अंगावर पडतो. पण त्याच्या पाठीमागं जी साखळी तयार झालेली आहे ना, ती प्रयत्नांची आहे किंवा ज्या पायऱ्या असतात ना, त्या प्रयत्नांच्या आहेत आणि त्या प्रयत्न योग्य पद्धतीने असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सखोल आणि नवीन वाचन करायला लागेल. नवीन वाचन काय, तुम्ही सुरुवात करत असाल तर नवीन वाचन करणारच आहे. सगळं वाचन तुमच्यासाठी नवीन आहे. त्या व्यतिरिक्त नवीन वाचन काय, करंट अफेअर्स. कारण डायनॅमिक गोष्टी आहेत. सब्जेक्ट असेल, इंटरनॅशनल रिलेशन असेल, त्यासोबत सोशल जस्टिसचे काही मुद्दे असतात. हे डायनॅमिक आहेत, म्हणजे डेली चेंज होत राहतात ह्या गोष्टी. आज अमेरिका आणि इराणचं रिलेशन आहे किंवा आज अमेरिका आणि पाकिस्तानचं रिलेशन आहे. हे वर्षभरापूर्वी अमेरिका आणि पाकिस्तानचं रिलेशन असं होतं का? नाही, तर डायनॅमिकली चेंज होत आहेत गोष्टी. कंटिन्युअसली चेंज होतात. त्यामुळे त्या गोष्टी आपल्या नवीन वाचनाच्या गोष्टी आहेत, त्या वाचल्याच पाहिजेत आणि त्या शॉर्ट नोट्समध्ये करून आपल्याला त्याचा डाटा महत्वाचा आहे. कारण आपल्या आन्सर रायटिंगमध्ये डाटा आला पाहिजे. त्यामुळे त्याला काय मिळते, ऑथेंटिसिटी मिळणार आहे. तर नवीन वाचन, इथं लिहिलंय कळशीत कळशी. सॉरी, कॉपी करतोय मी कोणाला तरी. सातत्य, कन्सिस्टन्सी, टेस्ट आणि रिव्हिजन, झोप, व्यायाम, विश्रांती. म्हणजे काय, यश आपल्याला काय नवीन वाचायचं आहे, ते रिवाइज करायचं आहे, तेच राईट करायचं आहे. रीड, रिवाइज, राईट, रीड, रिवाइज, राईट, एवढ्याच गोष्टी करायच्या. ठीक आहे. रुटीन म्हणजे स्वतःला बांधून ठेवणे नाही, तर स्वतःची ऊर्जा योग्य दिशेने वापरणे. काय रुटीन प्रत्येकाचं असतंच ना. आपण रोज सकाळी उठतो, रोज सकाळी चहा नाश्ता घेतो, नंतर लायब्ररीत जातो, अभ्यास करतो, परत दुपारी जेवायला, म्हणजे हे रुटीन आहेच. पण हे रुटीन योग्य दिशेने जर ठेवलं आपण, हा म्हणजेच काय, रोजचं उठायची सवय चांगली लावून घेतली, बाबा 5:30 ला उठायचंच आहे. 5:30 ला उठणे, आवरून 6, 6:15 पर्यंत लायब्ररीत जाणे, तिथून पुढे 7, 7:30 पर्यंत चा एक स्लॉट करणे, तास दीड तासाचा, चहा वगैरे घेऊन येणे 15-20 मिनिटातच. त्यानंतर कंटिन्यू 2-2.5 तासाचा स्लॉट घेणे, त्याच्यामध्ये महत्त्वाचे विषय. कारण सकाळच्या स्लॉटमध्ये जेवढा चांगला अभ्यास होतो ना, तो नंतर दिवसभराच्या किंवा इव्हनिंगच्या स्लॉटला होत नाही. त्यामुळे ती रुटीनची सवय चांगली लावून घेणं खूप गरजेचं आहे. त्या काळामध्ये फक्त पेपर वाचणं नाही. काही जण काय करतात, सकाळी आलेला पेपर वाचतात. तर ह्या गोष्टी काही टाळल्या पाहिजेत. ज्या अनप्रोडक्टिव्ह वेळ आहे,
किंवा आपला ज्या काळामध्ये अभ्यास होत नाही त्यावेळी पेपर वाचा. प्रत्येकाचा वेगळा असतो. कोणाचा दुपारी जेवल्यावर असतो, कोणाचा संध्याकाळी चहा पिल्यानंतर असतो किंवा असं कोणाकोणाचा तर सकाळी 11च्या नंतरचा सुद्धा असू शकतो जेवायला जायच्या आधीचा. तर त्या काळामध्ये पेपर वाचणे किंवा करंट करणे, एआय टूलचा वापर करून माहिती गोळा करणे, ह्या त्या काळात करायच्या गोष्टी तर आहेत. मग सकाळी रुटीननुसार बेस्ट वे काय आहे? अभ्यास 2-2.5 चहा नंतरच्या 2-2.5 तासामध्ये एखादा चांगला जीएसचा सब्जेक्ट संपवणे. जेवणानंतर आल्यानंतर थोडा वेळ पेपर करणे किंवा त्यानंतर ऑप्शनलचा सब्जेक्ट घेणे. ऑप्शनल आवडीचा इंटरेस्टिंग सब्जेक्ट असेल, तर तो त्या काळात घेऊ शकतो. कारण झोप येणार नाही किंवा मग त्या काळात करंट आणि किंवा बाकीच्या म्हणजे अनप्रोडक्टिव्ह काळ तुमचा कोणता आहे तुम्हाला समजलं पाहिजे. जसा मला समजतो माझा कोणता आहे, प्रत्येक व्यक्तीप्रती तो वेगळा असतो. तर तो आयडेंटिफाय होणं हा तुमचा रुटीन बनवण्याचा महत्त्वाचा काळ आहे. त्यानंतर इव्हनिंगच्या काळामध्ये नोट मेकिंग असेल, एखादी टेस्ट सोडवणे असेल, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. रात्री जाताना उद्या काय करायचं आहे, ते डाटा तयार करणे, हे सगळे रुटीनचा भाग झाला पाहिजे तुम्हाला. तुम्ही चहाला जाताय, जेवायला जाताय, तुम्ही प्रिलिम्सचे तुमच्याकडे काहीतरी पी-वाय-क्यूचे प्रश्न आहेत आणि ते तुम्ही बघत जाताय, हे तुमचं माइंडसेट असलं पाहिजे. तुम्ही जेवताय, जेवण करून जाताय येता रस्त्याला, मोबाईलला रील बघता ना, रील बघायच्या ऐवजी शॉर्ट नोट्स बघा ना. शॉर्ट नोट्सचे पी-डी-एफ बनवा. प्रत्येक सब्जेक्टचे शॉर्ट नोट्स किंवा एक महत्त्वाचा डाटा हा वेगळा काढायचा. त्याचे फोटो काढून म्हणजे कॅम स्कॅनरनं फोटो काढून पी-डी-एफ बनवायची आणि ती मोबाईलमध्ये ठेवायची. चहाला जाताना, नाश्त्याला जाताना, चहा पिताना, इतर गोष्टींच्या गप्पा मारण्यापेक्षा ते वाचायचं. तुमच्या मित्रांना सुद्धा तेच वाचून सांगायचं, की बाबा हे असं आहे. मग हे पाठ करण्यासाठी मी ही ट्रिक बनवली. ही ट्रिक तुझी कोणती ट्रिक आहे का? मग हा डाटा कसा लक्षात ठेवलायस? त्यासाठी काय केलायस? हे तुमचं डिस्कशन असलं पाहिजे आणि ह्यातून तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. ह्याला म्हणायचं रुटीन. किंवा बाकी रुटीन प्रत्येकजण फॉलोच करतो ना. प्रत्येकाचं सायकल चाललेलंच आहे. त्यामुळं मगाशी आता जे सांगितलं मी चेकलिस्ट. आज रात्री जाताना उद्या काय करायचंय? हा बॉक्सच असला पाहिजे. समजा एक डायरीच टाकायची किंवा एक 100 पेजेसची आपली जी आपण वही टाकतो कोऱ्या पेजेसची तयार करून, ती टाकायची. हाफ करतो आपण. रोज तारीख टाकायची. आजची तारीख टाकायची किंवा डेली तारीख टाकायची. समजा 11 तारीख टाकूया. 11/6/26. आता सब्जेक्ट समजा पॉलिटी करतोय मी. पॉलिटी. पॉलिटीमध्ये कुठले पॉईंट आहेत? हे पॉईंट मला संपवायचे आहेत. हे लिहायचे. दुसरं आणि कुठला सब्जेक्ट करतोय माझा? ऑप्शनल आहे. ऑप्शनलचे कोणते सब टाईप हे चॅप्टर करायचे आहेत. त्यानंतर रायटिंगसाठी मला 2 क्वेश्चन राईट करायचा आहे. रायटिंग 1 क्वेश्चन, 2 क्वेश्चन. कोणते करायचे आहेत त्या दिवशी ठरवा, आदल्या दिवशी ठरवा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाताना हे झालं का? डन, 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 डन नाही, डन, डन. मग हा रात्री घरी जायच्या आधी हा संपवायचा आणि मगच घरी जायचं. रोज तुम्ही 11:30ला झोपता ना, ठीक आहे. त्या दिवशी तुम्ही स्वतः शिक्षा करून घ्यायची. तो सब्जेक्ट तो पॉइंट कंप्लीट करायचा आणि मगच घरी जायचं. मग ही तुमची डेली जी सवय लागेल ना चेकलिस्टची किंवा जी मी स्वतः सुद्धा फॉलो करत होतो ना, ह्यामधून तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन तयार होईल आणि डिसिप्लिन आणि काय म्हणतो मगाशी म्हणलं मी यश, ह्या दोघांचं डायरेक्टली प्रोपोर्शनल असं रिलेशन आहे. जेवढं तुम्ही डिसिप्लिन राहाल, कन्सिस्टंट राहाल, तेवढं यश तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतं आणि जेवढं तुम्ही कमी डिसिप्लिन राहाल, तेवढं तुमच्यापासून यश लांब जात राहणार आहे. त्यामुळं ठरवलेले टार्गेट रोज पूर्णच करायचे. जो अपूर्ण आहे तो पुन्हा त्याच दिवशी संपवायचा. तो उद्यावर ढकलायचा नाही. काय होणार आहे? हा उद्यावर ढकलला. उद्याची पुन्हा चेकलिस्ट असणार आहे. त्यामध्ये हो ॲड झाला. हं, उद्यावर बर्डन पडणार आहे ना. त्यापेक्षा उद्याचं बर्डन आजच संपवायचं आणि चेकलिस्ट अशीच बनवायची की ऑप्टिमम असायला पाहिजे. म्हणजे काय? काही वेळा कमी पॉइंट पण असं नसले पाहिजेत, की बाबा लवकर संपले निवांत. नाही. मग ज्यावेळेस कमी संपतात ना, त्यावेळी एक आठवडा जाईल तुम्हाला, की स्वतःचा आवाका समजायला, की बाबा मी माझा डेली रूटीनमध्ये मी केवढा वेळ वाचन करायचं आणि 80-20चा फॉर्म्युला आपला. 80% टाईम आपण रीडिंग आणि सगळ्या गोष्टी करंट धरून सगळ्या रीडिंगसाठी द्यायचं आणि 10-20% आपण रायटिंगसाठी देणार आहे. त्यात नोट मेकिंग सुद्धा तुम्ही करू शकता त्या रायटिंगमध्ये. चुकांची उजळणी आणि स्वतःला अपग्रेड करणे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. त्या चेकलिस्ट म्हणून तुमच्या लक्षात काय येईल, सुरुवातीला तुमचे निगेटिव्हचे पॉइंट्स जास्त असतील आणि ते नंतर शून्यावर येतील आणि टार्गेट कमी न करता तर तिथं तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. अरे, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल, की अरे मी एवढं करू शकत होतो आणि आतापर्यंत केलो नाही. जोपर्यंत आपण स्वतःला स्ट्रेच करत नाही ना, तोपर्यंत यश सुद्धा आपल्या जवळ येत नाही. त्यामुळे तुम्ही मी जे चुका केल्या ना 20च्या मेन्स, 21चे मेन्स, 22चे मेन्स करायचो अभ्यास. अफाट अभ्यास करायचो. पण स्वतःला स्ट्रेच नाही केलं आणि रिपीट गोष्टी नाही केल्या किंवा अशी डिसिप्लिन नाही केल्या. फक्त उठायचं, अभ्यास करायचं, रात्रभर बसून अभ्यास करायचो. मला सवय होती ती. पण मी त्या सवयी चेंजेस केल्या. स्वतःला सवयी
चेंजेस करा. निसर्गाप्रमाणे आपल्या सवयी चेंजेस करा. मीच म्हणजे माझ्या सवयीच बरोबर आहेत. हा न्यूनगंड किंवा अहंगंड बाजूला ठेवा आणि ज्या नॅचरल गोष्टी आहेत त्या पद्धतीने फॉलो केला, तर तुम्ही स्मूथली जाऊ शकता असं मला वाटतंय. त्यामुळे सिलेबस किती मोठा असला तरी तो रोज चेकलिस्टच्या पद्धतीने जर तुम्ही ठरवला, तर तुमचा सब्जेक्ट समजा पॉलिटी आणि ऑप्शनलसाठी तुम्ही 1 आठवडा दिलाय, तर तो तुमचा 6व्या दिवशीच संपेल किंवा 7व्या दिवशी सकाळी संपूर्णच जाईल. हं. आणि सुट्टी नावाच्या गोष्टी आपण करायच्या नाहीत. आपण काय जॉबला नाही. जॉबला लागल्यावर शनिवार, रविवार सुट्टी मिळते तेवढीच. त्यानंतर बघा टेस्ट आणि मॉक्स. मगाच सांगितलं मी स्वतःला इव्हॅल्युएट करण्यासाठी काय पाहिजे? टेस्ट दिल्या पाहिजेत. स्वतःला इव्हॅल्युएट करण्यासाठी मॉक्स दिल्या पाहिजेत. आता टेस्ट हा तुमचा अंतिम निकाल नसून अंतिम निकालात सुधारणा करण्याची संधी आहे. मगाशी जसं मी सांगितलं. काय आहे? तुम्ही आज एक टेस्ट सोडवली. तुमचे 100 म्हणजे आपण एक प्रिलिमचा पेपर घेऊन जावा. ऑब्जेक्टिव्हचा घेऊन जाऊया. 100 पैकी 60 बरोबर आले, 40 चुकले. उद्या चुकवले. 55 चुकले आणि 45 सॉरी 55 बरोबर आले, 45 चुकले. म्हणजे काय? मागच्या पेपरपेक्षा पुढच्या पेपरला तुमचे 5 कमीच झाले मार्क. मग काय फायदा झाला? ह्याचा अर्थ असा आहे, की तुम्ही मागच्या पेपरला तुमच्या चुका सुधारल्या नाहीत किंवा दुसरा पेपर खरंच अवघड होता. तर ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण? चुकांची संख्या न मोजता किंवा म्हणजे प्रश्नांची संख्या न मोजता चुकांची संख्या मोजायची. त्या 40 प्रश्न जी चुकली होती माझी, त्यामध्ये माझ्या कोणत्या चुका होत्या आणि ह्या 45 प्रश्नामध्ये कोणत्या चुका आहेत? त्या चुका मी पुन्हा रिपीट केल्यात का? किंवा माझ्या नवीन चुका होत आहेत. ठीक आहे. त्या पहिल्या प्रश्नामध्ये 40 प्रश्नामध्ये समजा माझ्या 7 ते 8 चुका झाल्या असत्या. त्या 8 चुका मी डायरीमध्ये लिहून ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी जी दुसरी टेस्ट असेल, त्यामध्ये काय चुका झाल्या किंवा आन्सर रायटिंगमध्ये आपल्याला तोच रिमार्क परत येतोय, की बाबा इंट्रोडक्शन जमत नाहीये किंवा कन्क्लुजन आपले निगेटिव्हला जातायत किंवा डाटा अपुरा पडतोय. तर ते अपग्रेडेशन करणे. पुढच्या वेळी अजून 12 चुका होऊ देत पुढच्या पेपरला. पण ह्या 8 रिपीट नाही झाल्या पाहिजे. ह्या 8 रिपीट नाही झाल्या पाहिजेत. हे टार्गेट असलं पाहिजे. पुढच्या वेळी नवीन 12 करा. त्याच्या पुढच्या वेळी नवीन 20 चुका करा. चुका करायला मीच नाही, मुभा आहे तुम्हाला. पण काय त्या चुका नवीन असल्या पाहिजेत. एक बार गलती करे वो भगवान, दो बार गलती करे वो इंसान, बार बार गलती करे वो पाकिस्तान. कुठल्यातरी पिक्चर मधला डायलॉग आहे मे बी. आठवला एकदम. तर बार-बार म्हणजे काय चुका होऊ देत. नवीन चुका होऊ देत. पण चुका रिपीट नाही झाल्या पाहिजेत. ठीक आहे. ह्या 8 पैकी ह्याच्यामध्ये 3 चुका रिपीट होतील. पुन्हा 12 ह्या टोटल 15 पैकी इथं 6 चुका रिपीट होतील. ठीक आहे. पण ह्या कमी-कमी झाल्या पाहिजेत. आता पुढं 2च चुका रिपीट झाल्या पाहिजेत. पुढे 1 चूक रिपीट झाली ठीक आहे. म्हणजे काय हे पहिल्या महिनाभरात ह्या गोष्टी जवळपास क्लिअर झाल्या पाहिजेत. चुका रिपीट नाही झाल्या पाहिजेत. त्यामुळे काय होईल आपलं आपण योग्य ट्रॅकवर आहे, हे आपल्याला सुद्धा लक्षात येईल आणि त्या पद्धतीनं आपण यशाच्या जवळ जात राहू. त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन आपण प्रत्येक वेळी बोलतोय, चुका ओळखणे आणि भीतीवर मात. भीतीवर मात कधी होणार आहे? ज्यावेळी तुम्हाला तुमच्या चुका कळतील, त्यावेळी भीती वाटेल आणि ज्या चुका तुम्ही हळू-हळू ओव्हरकम करत जाल, त्याच वेळी त्या तुम्ही भीतीवर मात करू शकाल. डायरेक्ट पेपरला गेल्यानंतर जी भीती आणि तुम्ही कंटिन्युअसली मॉक्स देताय, त्यातून सुधारणा करताय आणि ज्या दिवशी पेपरला जाऊन बसताय, त्यावेळी तुम्हाला असंच वाटेल, "अरे, मी मॉकलाच आलो होतो." हां. त्यामुळे एवढंही एकदम कॅज्युअल व्हायचं नाही आणि एवढंही सीरियस व्हायचं नाही. त्यामुळं त्या सीरियसनेस असताना तुम्ही कॅज्युअल राहाल आणि पेपरमध्ये जो बिनकामाचा न्यूनगंड असेल किंवा अहंगंड असेल, दोन्ही सुद्धा नष्ट होतील आणि प्रॉपर तुम्ही जो एक्झॅक्ट आहात, ते पेपरमध्ये बाहेर येईल. त्या पद्धतीचे अन्सर तुम्ही लिहाल. जे तुम्ही प्रॅक्टिस केलाय, जे तुम्ही प्रत्येक वेळी ठरवलंय. कारण चुका सुधारतो म्हणजे काय? माणूस स्वतःला ब्रेनस्टॉर्मिंग करतो, की बाबा हे करायचं नाही, हे करायचं नाही, हे करायचं नाही आणि हे करायचं आहे, हे करायचं आहे. डाटा ॲड करायचा आहे. कोट्स ॲड करायचे आहेत. इकॉनॉमिक सर्व्हेमधला डाटा ॲड करायचा आहे. हे कंटिन्युअसली लक्षात राहतंय आणि प्रत्येक प्रश्नात आपण हाच विचार करतो, की इथं मला काय करता येईल? इथं ह्या प्रश्नाच्या कोणत्या अँगलने हा डाटा ॲड करता येईल? आपण वाचलेलं तेवढंच असणार आहे. तोच वाचलेला आपल्याला प्रश्नाच्या अँगलनं तोच डाटा वळवून लिहायचा आहे. त्यामुळे काय डोंगररांगा, नदी प्रणाली तर बदलणार नाही. फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलेला असू शकतो. त्या पद्धतीने आपल्याला तो डाटा मोल्ड करता आला पाहिजे आणि ते मोल्ड करण्याची सवय कशी लागणार आहे आपल्याला? मॉक्समधून आणि टेस्टमधून. त्यामुळे काय फायनल परीक्षेसाठी जो तुमचा आत्मविश्वास कशातून येणार आहे? फक्त आणि फक्त तुमच्या मॉक्समधून येणार आहे. त्यामुळं वाचन खूप महत्वाचं आहे. आता रोज स्वतःला पडताळून पाहणे. हं. इव्हॅल्युएशनचे मी मागे सांगितलं, की तुमच्या टेस्टमधून इव्हॅल्युएशन होणार आहे. तुमची चेकलिस्ट असणार आहे, त्यामध्ये इव्हॅल्युएशन होणार आहे आणि हे तुम्ही डेली केलं पाहिजे. रोज आपण नवीन वाचणार आहे का? तर कंटिन्यूअली पहिल्यांदा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीवर पुढील 4-5 महिने नवीनच वाचणार आहेत. त्यानंतर आपले रिव्हिजन चालू होईल त्यावेळी सुद्धा आपल्याला काय वाटेल, मी काही गोष्टी नवीनच वाचतोय. कारण लक्ष्मीकांत तुम्ही जेवढ्या वेळा वाचाल, प्रत्येक वेळी मला काहीतरी वाटतं, की बाबा अरे, हे नवीनच कळलंय मला. कारण
अर्थ वेगळा लागतो. तो शब्द तुम्ही ते वाक्य वाचलेलं असता, पण त्याच्यातला डीप अर्थ, आतला अर्थ समजत जातो. तो वेळ लागत राहतो. त्यामुळे नवीन काहीतरी कंटिन्युअसली ग्रास्पिंग होतंय काय, तर नवीन कंटिन्युअसली ग्रास्पिंग होतच असणार आहे. ते स्टॅटिकमध्ये पण होणार आहे आणि करंटमध्ये सुद्धा होणार आहे. त्यामुळे ते डेली ग्रहण करणे, तो वाचन करणे, ते रिवाईज करणे, त्याची चाचणी घेणे आणि टेस्टमध्ये आपण बघतो मॉक ह्याच्यासाठी ठेवले, की आपले कुठं चुकतोय, त्याच्यात सुधारणा करणे आणि रणनीतीत बदल करून पुन्हा सुरुवात करणे. म्हणजेच काय, घाबरून जाणे का कालच्या लेक्चरमधलं आहे. घाबरायचं कारण नाही. रणनीतीत बदल करून पुन्हा रणनीती बदल म्हणजे काय? आन्सर रायटिंग इज ऑल अबाउट टेक्निक हे सांगितलंय मी. तो त्या पद्धतीने पण आन्सर रायटिंगमध्ये तुमचा काय असला पाहिजे? डाटा असला पाहिजे. रणनीती बदल म्हणजेच काय? डाटा वाढवणे, डाटा ऑप्टिमम करणे गरजेचं आहे. त्यामुळे भरमसाठ सुद्धा डाटा असून चालणार नाही. आपल्याला 2 पानाच्या जरी डाटा असेल आपल्याकडं, तर त्याच्यावर आपण 10 पानाच्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. त्यामुळे स्वतःचे परीक्षण करणारा विद्यार्थी कधीही स्पर्धेत मागे पडत नाही. हे एक माझं मोटिव्हेशनल आजचं आहे, की स्वतःशी परीक्षण करणारा विद्यार्थी कधीही स्पर्धेत मागे पडत नाही. माझा लढा माझ्याशीच आहे, असं वाक्य म्हणजे फिल्मी स्टाईल तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, तुझा लढा तुझ्याशी नसतो. तुझा लढा 1,43,000 फॉर्म भरणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांशी असतो. तर त्यांच्याशी तुम्हाला फिजिकल लढायचं नाही, पण त्यांच्याशी कसं लढायचं तुम्हाला मेंटली लढायचं आहे. आणि हे मेंटली लढण्यासाठी तुम्हाला बळ काय मिळणार आहे? तर तुमची स्ट्रॅटेजी, तुमची युनिक आता युनिक म्हणता येणार नाही प्रत्येकाची. एकमेकांच्या मिक्स असतात स्ट्रॅटेज्या आणि प्रत्येकाला स्वतः करतोय तेच योग्य वाटत असतं अंटिल जोपर्यंत तो अपयशी होत नाही तोपर्यंत. आणि ज्यावेळी तो यशस्वी होतो त्यावेळी ती नक्कीच चांगली असते. बेस्ट म्हणू शकत नाही, कारण बेस्ट स्ट्रॅटेजी अशी काही नसते. प्रत्येक व्यक्तीनुसार ती बदलत राहते. त्यामुळं ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी तुमची कशीही असू दे, ह्यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? तुमच्या रीडिंगची पद्धत, तुमचं नवीन डाटा गोळा करण्याची पद्धत, त्याचं नोट मेकिंग, त्याचे शॉर्ट नोट्स तयार करणे आणि तुमचं डेली डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. चेकलिस्ट तुम्ही करू नका, पण डेली तुमचं टार्गेट असलं पाहिजे. तुमचं रिव्हर्स प्लॅनिंग असलं पाहिजे, की बाबा 2 महिन्याच्या एंडपर्यंत माझा हा सगळा सिलेबस संपायचा आहे. तर त्या तारखेच्या 31 तारखेला माझा GS1 चा समजा सिलेबस शेवटचा असेल. कारण सुरुवातीला GS4 करतोय आपण, मग 3 करतोय, 2 करतोय, 1 करतोय. तुमच्या पद्धतीनं करा. कारण GS4 का पहिल्यांदा करतोय? कारण आतापर्यंत आपल्याला त्याचा अँगल माहीत नाही. एकदम नवीन आहे आपल्यासाठी. त्यामुळं त्यांना सुरुवात करतात आणि सोबत ऑप्शनल ठेवतो आपण. तर त्या दिवसाला माझा कोणता शेवटचा चॅप्टर संपला पाहिजे, समजा हिस्ट्री संपला पाहिजे किंवा जिओग्राफी संपला पाहिजे. तर त्याच्या आदल्या दिवशी कोणता संपला पाहिजे, त्याच्या आदल्या दिवशी कोणता संपला पाहिजे, असं करत-करत उद्या कोणता संपला पाहिजे, इथपर्यंतची प्लॅनिंग. ह्याला काय म्हणतो? रिव्हर्स प्लॅनिंग. म्हणजे हे जर टाईमलाईन समजली, आज आपण इथं आहे. आणि 2 महिन्यानंतरचं आपलं टार्गेट, की संपूर्ण सिलेबस एकदा आपली वाचून आणि नोट मेकिंग करून तयार झालं पाहिजे. समजा हा 31 जुलै असेल, 31 जुलै. तर 30 जुलैला काय वाचलं पाहिजे, 29 जुलैला काय पाहिजे, 28 जुलैला काय वाचलं पाहिजे, तिथून आज 11 आणि उद्या 12 जूनला काय वाचलं पाहिजे. इथपर्यंत आपलं ढोबळ तयार पाहिजे. आता इथं काय प्रत्येक पॉइंट वाईज नसणार. इथं काय कोणत्या-कोणत्या आठवड्यामध्ये कोणते-कोणते सब्जेक्ट असणार आहेत. ते सब्जेक्ट वाईज ग्रुपिंग असणार आहेत त्या-त्या दिवसाचे. त्यानंतर नेक्स्ट 2 वीकचं आपल्याला तयार पाहिजे, की काय वाचणार आहे. म्हणजे कोणते सब्जेक्ट कशा पद्धतीने फायनलाईज करायचे आहेत, कशा आन्सर्स लिहायचे आहेत, कोणाकडून चेक करून घ्यायचे आहेत आणि त्याच वेळी आज रात्री उद्याचा पूर्ण डिटेल प्लॅन पाहिजे, की बाबा कोणते-कोणते पॉइंट्स कव्हर झाले पाहिजेत. सिलेबस पॉइंट्स कोणते-कोणते कव्हर झाले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचे सिलेबस पॉइंट्स आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी पी-वाय-क्यू मधून एक्स्ट्रा आलेले पॉइंट्स. या व्यतिरिक्त कोणतेही वेगळे पॉइंट्स कव्हर करायची गरज नाही. उगाच पुस्तक वाचलो म्हणजे अभ्यास होत नाही. सिलेबस पॉइंट्स किती कव्हर झाले, किती मार्क्सचा माझा अभ्यास झाला, हे खूप महत्त्वाचं आहे. मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे. मार्क्सवर अभ्यास मोजा. मार्क्सवर मोजा. टाईम किंवा हॉवरवर मोजू नका. म्हणजे मी आज 12 तास अभ्यास केलो, त्यापेक्षा आज मी 22 मार्कांचा अभ्यास केलो. काल मी 20 मार्काचा केलतो. उद्या मी 23 मार्कांचा करतोय किंवा कन्सिस्टन्टली माझे 20 ते 25 मार्कांचा अभ्यास डेली होतोय. ह्याला काहीतरी व्हॅल्यू आहे. आज मी 12 तास केलो, उद्या मी 14 तास केलो. ह्या 14 तासामधलं प्रोडक्टिव्ह किती आहे, तुम्ही किती वाचलाय, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं मार्क्स ओरिएंटेड डेली स्टडी असला पाहिजे. सॉरी, एकच मिनिट. त्यामुळं मार्क्स ओरिएंटेड प्रत्येकानं अभ्यास केला पाहिजे. नंतर चिंतन मनन, आता ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतोच, कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण आपण वाचतोय एवढं, ते प्रोसेसिंग करून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, किंवा नोट्समध्ये आणायचं एवढं आणि ॲक्चुअली आपल्या लक्षात राहणार आहे एवढं. आणि ह्या लक्षात राहिलेल्या एवढ्यातून
आपल्याला परीक्षेत टाकायचं आहे एवढं आणि ह्यातून आपल्याला मिळवायचं आहे यश. परीक्षेच्या वेळी ते एक्झॅक्ट आठवलं पाहिजे, कारण जो डाटा आहे, नीती आयोगाचा रिपोर्ट असेल किंवा लोकराज्यमधला आपण काही नवीन डाटा मिळवला असेल, तो एक्झॅक्ट त्यावेळी आठवला पाहिजे. आणि तो कधी आठवणार आहे? त्या पद्धतीनं आपलं रिव्हिजन झालं असेल किंवा त्या पद्धतीचा डाटा आपण मॉकमध्ये वापरला असेल, लिहिला असेल, तरच आपल्याला ते आठवणार आहे. त्यामुळे डायमंड असंच मिळत नाही. त्यासाठी काय आहे? चिंतन मनन गरजेचं आहे. आता काय रोज उठून मी काय म्हणणार नाही तुम्हाला विपश्यना करा, सुदर्शन क्रिया करा किंवा ध्यानस्थ बसा. गरज नाही, पण एक शांती डोक्याला मिळू द्या काहीतरी. एक आवडीच्या गोष्टी काहीतरी करा. स्वतःला ट्रीट करा. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर ठरवा, की आज माझं एवढं टार्गेट कंप्लीट झालं, तर मी ही गोष्ट करेन. एक इक्लर्स असेल, चॉकलेट खाईन, स्वीट खाईन किंवा संध्याकाळी मसाला दूध मिळतो आपल्या पेठेत. तर आज एवढं टार्गेट कंप्लीट झालं, तर आज मी स्वतःला ट्रीट देईन, की मसाला दूध मी पिणार. आणि जर माझं टार्गेट कंप्लीट झालं नसलं, की मी पिणार नाही किंवा मी एक वेळचं जेवण स्किप करेन, कारण टार्गेट कंप्लीट झालं नसेल तर. म्हणजे शिक्षाही द्या आणि ट्रीटही द्या किंवा यश झाल्यावर कौतुकही द्या. स्वतःचं स्वतःला. दुसऱ्याला देत बसू नका. त्यामुळे वाचलेले लक्षात राहण्यासाठी पुस्तकाबाहेर विचार करणे आवश्यक आहे. हं? अध्यात्म, ठीक आहे. आता हे ध्यान, शांतता, अलिप्तता, थोडं फिलॉसॉफिकल आलो मी. GS3 मधून GS4 मधून मी डायरेक्ट GS5 वेगळाच विषय चालू केला. असं वाटत असेल सगळ्यांना, पण नाही. कोणाचा अध्यात्मता आणि धार्मिकता या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. गेल्या वर्षी निबंध सुद्धा आहे. तुम्ही आध्यात्मिक राहून सुद्धा धार्मिक, सॉरी, काय होता? यू कॅन बी फिलॉसॉफी, काय तर होता, सॉरी. तुम्ही आध्यात्मिक असू शकता धार्मिक न होता, किंवा धर्मांध न होता सुद्धा तुम्ही आध्यात्मिक असू शकता. अशा पद्धतीचा अ, निबंध होता. म्हणजेच काय? अध्यात्म म्हणजे काय? कोणतीही वे जी तुम्हाला मानसिक स्थिरता प्राप्त करून देते. मग तुम्ही ओशो असेल किंवा काहीही असू शकतं. तुम्हाला एखादं नाटक असेल किंवा नाटकाचा डायलॉग असेल, एखादी शायरी जॉन एलियाची किंवा कोणाची तरी एखादी शायरी वाचल्यानंतर सुद्धा तुम्हाला मानसिक आनंद आणि समाधान आणि एक स्थिरता प्राप्त होत असेल, तर ते तुमच्याशी अध्यात्मक आहे. मग तुम्ही देवाचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला होत असेल, आईशी फोनवर बोलल्यानंतर वाटत असेल, हा सगळाच अध्यात्म आहे माझ्यासाठी. त्यामुळे तो मानसिक स्थैर्यासाठी तो कोणता तरी एक भाग असणं आवश्यक आहे. कारण काय होईल त्यामुळं? तुमचं मन शांत होईल आणि शांत मन असेल तर तुम्ही योग्य पद्धतीनं निर्णय घेऊ शकता. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे का? हो, निर्णय घ्यायचा आहे. पेपरमध्ये कोणता निबंध चूज करायचा हा निर्णय घ्यायचा आहे. कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हा निर्णय घ्यायचा आहे. आणि त्या प्रश्नामध्ये चांगल्या पद्धतीनं डाटा द्यायचा आहे आणि स्वतःचं ओपिनियन द्यायचं आहे, म्हणजेच निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मन खूप शांत असणं गरजेचं आहे. त्यानंतर एकाग्रता. अध्यात्म, मन शांत असेल तर आपोआप एकाग्रता होईल. त्यामुळे तुम्ही 100% वाचलेलं तुमच्या 70 ते 80% लक्षात राहील. रिव्हिजन केल्यानंतर पुन्हा ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहू शकेल. आणि जर मन एकाग्रच नसेल, पळत असेल, लायब्ररीत वाचतोय आणि आठवतंय तिकडं नदीकाठाला ढोल वाजवतात, तिकडंच लक्ष जातंय, मला हे जाऊन वाजवायचं आहे, तेच मन आहे, तर मन एकाग्र नाही राहू शकत. त्यासाठी मन एकाग्रता असणं गरजेचं आहे. आणि अलिप्तता. ठीक आहे, कर्मावर लक्ष केंद्रित करणे. डायरेक्ट मी परवा भगवद्गीता वाचलं, त्यातून वाक्य टाकून दिलं, की कर्मावर लक्ष केंद्रित कर, फल की चिंता मत करो. हं, पण फळासाठीच आपण अभ्यास करत असतोय. त्यामुळे फल की चिंता करा. पण तुमची एन्जॉय द प्रोसेस. म्हणजे मी ह्या काळामध्ये ऐकलेला माझा सुद्धा खूप मला वाटायचं, की काय सांगते एन्जॉय, पण एन्जॉय द प्रोसेस मला एक्झॅक्ट म्हणजे असं जाणवून गेलं ह्या मेन्समध्ये, पूर्ण त्या अभ्यासाच्या काळामध्ये, की एन्जॉय द प्रोसेस ही प्रोसेस आहे. आणि ती प्रोसेस आपण योग्य पद्धतीनं फॉलो केली तर 100% यश आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे स्वतःशी प्रामाणिक राहून ही प्रोसेस एन्जॉय करा. काय आहे प्रोसेस? अभ्यास करण्याची, मॉक्स देण्याची, स्वतःला इव्हॅल्युएट करण्याची, आपल्या कमतरतेवर मात करण्याची ही प्रोसेस आहे पूर्ण यशापर्यंत जाण्यासाठी. तर ती एन्जॉय द प्रोसेस. त्यामुळं संन्यास नव्हे तर सर्वोच्च मानसिक कार्यक्षमता. ठीक आहे. तर यशस्वीचा जर त्रिकोण सांगितलं मी. आता जे सगळं सांगितलं तर त्याचं एक समराईज. काय समराईज? डेली रुटीन फिक्स असलं पाहिजे. त्यासाठी सोबतच मॉक्स दिले पाहिजेत. मॉक्सवरच्या चुका इव्हॅल्युएट करून कंटिन्युअसली त्या इव्हॉल्व झाल्या पाहिजेत आणि नंतरपर्यंत चुका आपल्या कमी होत गेल्या पाहिजेत. त्याच वेळी ह्या सगळ्यांमध्ये तुमचा मार्गदर्शक, तत्वज्ञ, मित्र, तत्वज्ञ वाटाड्या खूप महत्वाचा आहे. कारण तोच तुम्हाला योग्य दिशा दाखवतो. त्यामुळे कोणताही मेंटर असेल, क्लासवाला, मी तुम्हाला अजून सांगतोय, की मला जॉइन करा किंवा एकच क्लास, अमुक क्लास करा, कोणाला सांगत नाही. पण नक्की क्लास करा किंवा नक्की एक मेंटॉर परमनंट तुमचा असला पाहिजे, जो तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मार्ग दाखवेल. तो अचूक दिशा दाखवेल असा पाहिजे. त्यानंतर चिंतन, मनन आणि अध्यात्म ह्याला जर आपण दोघांना मिळून 99% दिलं, किमान ह्याला 1% तर द्या. माझ्यामध्ये 5% द्या, पण किमान 1% तर द्या. कारण ह्या गोष्टी मन स्थिर राहण्यासाठी खूप, खूप, खूप महत्त्वाचा आहे. कारण केवळ अभ्यास करून यश मिळत नाही, तर शरीर, बुद्धी आणि मन यांचे संतुलन म्हणजेच यश. हं?
संतुलन खूप महत्वाचं आहे. कारण मानसिकरित्या जर तुम्ही स्ट्रॉंग असाल तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकाल. आणि यू कॅन डू इट. येस. वी कॅन आणि वी कॅन. तसंच मी वी कॅनचं फक्त काय केलं, यू कॅन. कारण माझं कॅन करून झाले आता. माझी कॅन भरल्या. यू कॅन डू इट. मी शून्यातून सुरुवात करून ठीक आहे. माझं काही लई मोठं सांगत नाही लाल. हा प्रवास आता तुमचा आहे. त्यामुळे दिशा ठरली का? 100% ठरली. सुरुवातीला सांगितलं मी. रणनीती तयार. येस, आजच्या लेक्चरवरून तुमच्या लक्षात आलं, की काय गोष्टी करायच्यात, काय नाहीत. आपल्याला मार्ग ठरवायचा आहे. त्यानुसार रणनीती करा. आता वेळ आहे कृतीची. हे सगळं आपण ठरवलंय, मनात आहे, मनात आहे. हे सगळं मनात आहे, माझ्या पण बॉडी नाही म्हणते. असं करून चालणार नाही. जर मनात आहे, तर ते सत्यात उतरवण्यासाठी कृती खूप गरजेची आहे आणि ज्या पद्धतीने प्लॅन करतो, त्या पद्धतीने ज्यावेळी एक्झिक्युशन करेल, ते डिसिप्लिन आपल्या शरीरात आपोआप तयार होईल आणि तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. तर ठीक आहे. थँक थांबूया आज या ठिकाणी. धन्यवाद.